महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नवीन समीकरण घडताना दिसत आहे। शिंदेंना सांभाळून घ्या असा थेट कथित मेसेज दिल्लीहून आल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी वाढत आहेत। त्यातच अनेक शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार वादात अडकले असून स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा दिल्याने महायुतीत तणाव वाढला आहे। यामुळे शिंदे सेनेची गोची झाली आहे। दिल्लीच्या कथित मेसेज मागचं कारण काय, भाजपला नेमकं कोणती भीती आहे आणि या सगळ्या घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार, चला या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहतात बोल एमएच। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे दिल्लीहून आलेला कथित मेसेज, शिंदेंना सांभाळून घ्या। सूत्रांनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांची थेट भेट घेऊन हा संदेश दिल्याची माहिती आहे। या मेसेज मागचं कारण काय, शिंदे गटातील वाढती अस्वस्थता आणि त्यांचे अनेक नेते वादात अडकण्याची घटना। शिंदे सेनेचे अनेक मंत्री आणि आमदार सध्या विविध घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये चर्चेत आहे। यामुळे शिंदे गटाची प्रतिमा डागाळत आहे आणि याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला बसू शकतो, अशी भीती भाजपला वाटत आहे। भाजपला विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत चिंता आहे। मुंबईत मराठी मतदारांचा मोठा पाठिंबा आहे आणि येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अजूनही मजबूत पकड आहे। जर शिंदे गट आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढले तर मराठी मत विभागली जाऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फायदा होऊ शकतो। सूत्रांनुसार जर भाजप आणि शिंदे सेना स्वतंत्र लढले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत 60 ते 65 जागा मिळू शकतात, तर महायुतीला 40 ते 45 जागांवर समाधान मानावं लागेल। यामुळे भाजपने शिंदे यांना सांभाळण्याची सूचना दिली आहे, जेणेकरून युती कायम राहील आणि मराठीचं मत एकत्र राहतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या भेटींमुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे। गेल्या काही दिवसात आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांनी 3 वेळा भेट घेतली आहे। या भेटी मुंबईतील विकास कामांबाबत असल्याचं सांगितलं जात आहे, तरी यामागे राजकीय समीकरण असल्याची चर्चा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातही फडणवीस यांच्यावर सौम्य टीका आणि काही वेळा प्रशंसा दिसून आली आहे। यामुळे शिंदे गटाला धक्का बसला आहे, कारण त्यांना वाटतंय की भाजप आणि ठाकरे गट यांच्यातील जवळीक वाढत आहे। उद्धव ठाकरे यांनी एका सभेत सांगितलं, उद्या काय होईल हे सांगता येत नाही। यामुळे शिंदे गटातील नेत्यांना चिंता वाटत आहे की जर भाजप आणि ठाकरे गट एकत्र आले तर शिंदे सेनेची राजकीय ताकद कमी होऊ शकते। विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता आहे। यामुळे मराठी मतदारांचा पाठिंबा ठाकरे गटाकडे जाण्याची भीती भाजपला आहे। स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढण्याचा नारा दिल्याने शिंदे सेनेची गोची वाढली आहे। भाजपला मुंबईत स्वतःची ताकद वाढवायची आहे आणि त्यासाठी ते 120 ते 140 जागांवर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे। यामुळे शिंदे सेनेला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे। शिंदे गटाने गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजप सोबत युती केली आहे, पण आता भाजपच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे युतीत तणाव निर्माण झाला आहे। शिंदे गटाचे नेते याला विरोध करत असले तरी दिल्लीहून आलेल्या कथित मेसेजमुळे त्यांना युती कायम ठेवावी लागेल असं दिसतंय। शिंदे गटातील अनेक नेते आणि मंत्री सध्या विविध वादांमध्ये अडकले आहेत। उदाहरणार्थ शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत आणि त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर देताना म्हटलं, ज्यांचं घर काचेचं असतं त्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नये। याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांशी संबंधित काही फायलींची माहिती मिळवून हल्ले केल्याने शिंदे गटात नाराजी आहे। शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांवरील तपासामुळे त्यांची प्रतिमा डागाळत आहे। यामुळे भाजपला चिंता आहे की शिंदे सेनेच्या या अडचणींचा परिणाम महायुतीच्या निवडणूक यशावर होऊ शकतो। याच कारणांमुळे दिल्लीहून शिंदे यांना सांभाळण्याचा कथित मेसेज आल्याची चर्चा आहे। मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांमध्ये मराठी मतदारांचा प्रभाव मोठा आहे। मीरा रोड मधील मराठी भाषिकांमध्ये आंदोलनानंतर शिंदे गटाला स्थानिक पातळीवर टीकेचा सामना करावा लागला आहे। मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे
यांनी एकत्र येऊन जोरदार भूमिका घेतली आहे। यामुळे शिंदे गटाला मराठी मतदार गमावण्याची भीती आहे। शिंदे यांनी स्वतःचा मतदार आधार वाढवण्यासाठी नव्या योजना जाहीर केल्या असल्या तरी त्यांना स्थानिक पातळीवर अडचणींचा सामना करावा लागत आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक हा शिंदे गटासाठी चिंतेचा विषय आहे। 5 जुलै 2025 रोजी वरळीत झालेल्या एका मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसले। उद्धव ठाकरे यांनी युतीचे संकेत देताना म्हटलं, आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी। यावर राज ठाकरे यांनी थेट भाष्य टाळलं, पण त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीका केली। या घडामोडींमुळे शिंदे गटाला धक्का बसला आहे, कारण मराठी मतदारांचा पाठिंबा ठाकरे गटाकडे वळवण्याची शक्यता आहे। भाजपला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष बनण्याची इच्छा आहे। यासाठी त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, पण त्यांना मराठी मत गमावण्याची भीती आहे। जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मत विभागली जाण्याचा धोका कमी होईल, पण शिंदे गटाला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे। यामुळे शिंदे गटात नाराजी आहे आणि दिल्लीहून आलेल्या कथित मेसेजमुळे त्यांच्यावर युती कायम ठेवण्याचा दबाव आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होताना दिसत आहे। शिंदे गटातील वाद, ठाकरे गटाची वाढती जवळीक आणि भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महायुतीत तणाव वाढला आहे। दिल्लीहून आलेला शिंदेंना सांभाळून घ्या हा कथित मेसेज शिंदे गटासाठी एक इशारा आहे। आगामी निवडणुकीत मराठी मतदारांचा पाठिंबा कोणाला मिळणार आणि युतीचं भवितव्य काय असेल हे पाहणं उत्सुकताचं ठरणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खेळ बदलतोय। शिंदे गटाला सांभाळण्याचा दिल्लीचा कथित मेसेज, भाजपची स्वबळाची रणनीती आणि ठाकरे बंधूंची वाढती जवळीक यामुळे राजकीय समीकरण झपाट्याने बदलत आहे। या सगळ्या घडामोडींचा परिणाम आगामी निवडणुकांवर कसा होईल हे येत्या काळात स्पष्ट होईल। आपण या घडामोडींवर लक्ष ठेवू आणि नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। परंतु तुम्हाला काय वाटतं, शिंदे यांना भाजप त्यांच्या युतीतून काढून टाकणार का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र येताना नक्कीच दिसताय, परंतु शिंदे आणि उद्धव ठाकरे सुद्धा एकत्र येऊ शकता असं सरनाईक यांनी म्हटलंय। तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।